पडता जड भारी दास यटवावा हरी, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतनी 12 वाटापळती विघ्ने, नामाच्या चिंतनी 12 वाटापळती विघ्ने, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. महायोगपीठे तटे भीमरात्यं, वरं पुंडरीकायं दातुं मुनिद्रे, समागततिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जियोदरातावतारं, कलंकांक तेजोदिकामोदि वक्रं, कलानीशवादापनोदाहर्दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार पवन सुत, बिनती बारंबार बिनती बारंबार. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग विश्ववंदनीय श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार नाही असा 4 सणाचा उत्कृष्ट अभंग या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरी त्या भगवंताचे आठवण, त्या पांडुरंगाचे नामचिंतन केल्यावर आपल्यावर आलेले संकट तो दूर करतो. आपल्यावर कोणतेही क्षीण होऊ देत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. हिरण्यकशिपू फार उन्मत्त झाला, कारण त्याने भगवंताची तपश्चर्या केली आणि भगवंताकडून त्याने 5 वरदान मागितले. आणि भगवंताने त्याला विचारलं तुला काय पाहिजे. मग त्याने 5 वरदान मागितले. आणि ते 5 वरदान म्हणजे कोणते तर बघा, ते 5 वरदान म्हणजे देवा मला सजीवाच्या हाताने मरण नको, देवा मला सजीवाच्या हाताने मरण नको, निर्जीवाच्या हाताने मरण नको, पशुच्या हाताने मरण नको व माणसाच्याही हाताने मरण नको, घरात नको तर दारात नको, शस्त्राने नको तर अस्त्राने नको, दिवस असताना नको तर दिवस मावळताना नको, असे 5 वरदान त्याने भगवंताकडून मागितले. आणि भगवंताने त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ते 5 वरदान दिले. त्याला वाटले आता मला कुणीही मारू शकत नाही, मला कशाचीच भीती नाही, मी किंग झालो. म्हणून त्याने हरिभक्तांना देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. संत महात्मांचे यज्ञ मोड केले, कीर्तन मोड केले आणि सर्व नागरिकांना सांगितले की तुम्ही देवाचे नामस्मरण करू नका, असे सर्वांना ताकीद केले. त्यांचेच म्हणजे हरिभक्तांचे कीर्तन मोड केले. आणि तेच महाराज एका अभंगात सांगतात, राहिले कीर्तन मोडिले यज्ञ, राहिले कीर्तन मोडिले यज्ञ, पळाले ब्राह्मण दैत्य पेने. त्या हिरण्यकशिपूने सर्वांना एक वाक्य, एक ब्रीद उच्चारले की आपल्या राज्यात कुणीही देवाचे नाव घ्यायचे नाही, आणि जर का कुणी देवाचे नाव घेतले तर त्याला कडक शिक्षा केली जाईल. त्याला वाटलं आपण भगवंताकडून 5 वरदान मागितले म्हणून आपल्याला कुणीही मारू शकत नाही, परंतु भगवान पांडुरंग परमात्माने त्याच्याच बापाचे बारशी जेवलेले होते आणि भगवंताने त्याच्याच पोटी एक हरिभक्त जन्माला घातला आणि तोच म्हणजे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद जन्माला आले आणि मोठे झाले. भक्त प्रल्हादाला भगवंताचे नामचिंतन करायचे ते कसे करू लागले तेच महाराज एका ठिकाणी सांगतात. नारायण नारायण श्रीमद नारायण 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 नारायण
प्रल्हाद, तो भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूचा मुलगा एक क्षणही भगवंताच्या नामाशिवाय राहत नव्हता. त्याला त्याच्या बाप्पाने सांगितले की तू देवाचे नाव, मी कुणालाही देवाचे नाव घेऊ देत नाही आणि तुलाही सांगतो हे माझे ब्रीद आहे, त्याला तू काळी माळ लावू नकोस. नाम घेतिनी देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकशिपूचे. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला षण्मार्कंड ऋषींकडे शाळेला शिक्षणात टाकले आणि तरीही तो तिथे भगवंताचे नामस्मरण कसे करायचे हे त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगत होते आणि सर्व विद्यार्थी पाठ सोडून भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. आणि षण्मार्कंडला समजण्याबरोबरच त्यांनी हिरण्यकशिपूला तक्रार केली आणि म्हणाले की तुमच्या मुलाने आमच्या सर्व विद्यार्थ्यांना बिघडवून टाकले, त्याला तुम्ही तुमच्या शब्दात, तुमच्या भाषेत सांगावे. मग हिरण्यकशिपूने काय केलं, हिरण्यकशिपूने त्या प्रल्हादाच्या हाताला धरून शाळेच्या बाहेर त्याला फरफडत नेलं आणि त्याला सांगितलं की तू देवाचे नाव घेऊ नकोस. तरीही प्रल्हाद ऐकत नव्हते. म्हणून त्यांना उकळत्या तेलात टाकले, कडी लोट केले, हत्तीच्या पायाखाली तुडवले, तरीही त्यांना काही झाले नाही. अनेक प्रयत्न केले तरीही त्यांना काही झाले नाही. शेवटी त्यांना विष पाजण्यात आले. शेवटी भक्त प्रल्हादाला विष पाजले. मग मोठे संकट त्यांच्यावर आले होते आणि तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पडता जड भारी दास आठवावा हरी, पडता जड भारी दास आठवावा हरी, मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. महाराज म्हणतात की भक्त प्रल्हादावर कितीही मोठे संकट आले तरी त्यांना काही झालं नाही. आणि तेच महाराज एका ठिकाणी सांगतात, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला खडीवरी, भक्त सुखावा सुखवया, नाम बरवया बरवंट. तुकाराम महाराज म्हणतात की हिरण्यकशिपूने विचारलं, अरे तुझा देव आहे तरी कुठे, अरे तुझा देव आहे तरी कुठे, सारखा देवाचे नाव घेत असतो, देवदेव करत असतो, मग तुझा देव आहे तरी कुठे. तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले, बाबा माझा देव कुठेच नाही गेला, बाबा माझा देव कुठेच नाही गेला, तो सर्वत्र भरून उरला आहे. भगवंत जळी स्थळी काशानी पाषाणात उरला आहे. आणि तेच महाराज एका अभंगात सांगतात, जळी स्थळी भरला विठ्ठल, रीता ठाव नाही उरला. हिरण्यकशिपू म्हणाला, अरे तुझा देव जळी स्थळी काशानी पाषाणामध्ये असेल, मग तुझा देव खांबात पण असेल ना, सांग बरे तुझा देव खांबात आहे का. का नाही बाबा, का नाही बाबा, माझा देव आहे ना खांबात. असं म्हटल्याबरोबरच त्याने त्या दृष्टाने खांबाला लाथ मारली. आणि तेच महाराज एका अभंगात सांगतात, खांबावरी लाथ मारली दुर्जने, संबी नारायण प्रकटले. महाराज म्हणतात की भक्त प्रल्हादावर संकट आल्यावर भगवंत त्या खांबात प्रकटले आणि नरसिंह रूप धारण करून त्या हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या पोटात हातात नख खुपसून त्याला मुक्तता केली आणि भक्त प्रल्हादाला त्याच्यापासून रक्षण केले आणि त्याच्यावर कोणते क्षीण होऊ देत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. असंच महाराज एकदा धर्मराजाने असा सुंदर स्वयंपाक द्रौपदीला करायला सांगितला आणि भीमदानाने धर्मराजाने सांगितलं की दादा तुम्ही भगवान श्रीकृष्णाला जेवायला बोलवलं की नाही, त्याला जेवायला बोलवा. तेव्हा दादा म्हणाले, अरे तुम्ही सर्व पत्रवाळीवर सर्व पदार्थ वाढून घ्या, फक्त मीठ वाढायचे राहू द्या आणि नंतर मग मला उठवायला आहे, मी आता विश्रांती करतो. मग बरं आहे असं म्हटल्याबरोबरच धर्मराजाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पत्रवाळीवर सर्व पदार्थ वाढले, फक्त मीठ वाढायचे राहिले आणि धर्मराजा भीमदादाला उठवायला गेले. दादाला म्हणाले, दादा भगवान श्रीकृष्णाला तुम्ही निरोप दिला की नाही, त्यांना जेवायला बोलवलं की नाही. दादा म्हणाले, तुमचं झालं का. तेव्हा ते म्हणाले, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व केलेलं आहे, फक्त भगवंत आले की मग झालेच. मग भीमदादा झोपेतून उठले आणि अंगणात गेले. अंगणात गेल्याच्या नंतर त्यांची सव्वाखंडीची गदा त्यांनी हातात घेतली आणि गरा 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 गरी अशी आकाशात फिरकवली आणि भगवंताला म्हणाले, भगवंता तुम्ही जर जेवायला नाही आलात तरी सव्वाखंडीची गदा माझ्या डोक्यात पडेल आणि माझा प्राण होईल. भगवंताने विचार केलं, जर आता मी नाही गेलो तर हा भीमदादा एवढी मोठी गदा त्याच्या डोक्यात पाडून घेईल आणि माझा प्राण सखा भक्त नमनावरी जाईल. म्हणून भगवंताने ती वरची गदा हातात घेतली आणि भगवंत खाली उतरले. महाराज सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्यावर कितीही संकट आले तरी भगवान पांडुरंग आपली मदत करतो, आपल्याला कोणते क्षीण होऊ देत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.
असंच महाराज एकदा धर्मराजा आणि दुर्योधनाबरोबर दुष्कर्म खेळत असताना पांडव हरले आणि दुर्योधन जिंकले. तेव्हा दुर्योधनाने दुशासनाला आज्ञा केली, हे दुशासना जा आणि द्रौपदीला बोलवून घे. तेव्हा दुशासना जातो आणि म्हणतो, द्रौपदी तुला भर सभेमध्ये त्या दुर्योधनाने तुला बोलवले आहे. तेव्हा द्रौपदी म्हणते, मी येऊ शकणार नाही. तेव्हा दुर्योधन म्हणतो, अगं द्रौपदी पांडव हरले, आम्ही तुला जिंकले आहे. तेव्हा द्रौपदी म्हणते, अहो मी येऊ शकणार नाही कारण की मी रजस्वला आहे, एक वस्त्री आहे. दुर्योधन म्हणतो, मला काही ऐकायचं नाही. तेव्हा दुशासनाने तिच्या केसाला धरून तिला भर सभेमध्ये ओढत नेले आणि त्या सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, रथे, महारथे, योद्धे, महायोद्धे आणि द्रौपदीचे पती 5 पांडव तिथे खाली मान घालून बसले होते. द्रौपदीने त्यांच्याकडे बघितलं पण त्यांचा नाईलाज झाला. म्हणून द्रौपदीने विचार केला की भगवंताशिवाय आपल्याला कुणीही नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. मग द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला धावा केला आणि तो धावा कसा केला तर ऐका. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. मग भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून द्रौपदीचा शब्द ऐकला आणि भगवान श्रीकृष्ण जेवत असताना हातातला घास खाली टाकला आणि असे अतिवेगाने द्रौपदीच्या मदतीसाठी ते निघाले. आणि एवढ्या वेगाने निघाले की कबीर महाराज काय सांगतात तर एका ठिकाणी वर्णन करतात की आगे लागे गोली पीछे होती आवाज. इतक्या वेगाने की महाराज बंदुकीची फायरिंग किती तासात आणि किती मिनिटात होते तर ऐका. त्याही पेक्षा भगवान श्रीकृष्ण परमात्मा धावा घेऊ लागले त्याच ठिकाणी गरुडाचीही वेग कमी पडली. म्हणून महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, त्वरा झाली गरुड टाकेला मागे, त्वरा झाली गरुड टाकेला मागे, द्रौपदच्या मागे नारायण. पण भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकटले. त्यांना विचार आला, जर का आपण द्रौपदीला साडी दिली तर हे दृष्ट दुराचारी तिला साडी नेसू देणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने स्वतः साडी झाले आणि त्या दुर्योधनाला, दुशासनाला, त्याच्या सर्व मंडळात समजलंही नाही की साडी में नारी की नारी में साडी असं त्यांना झालं होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपलं रूप प्रकटलं आणि पिवळा पितांबर नेसवला आणि त्या दुर्योधनाला सांगितलं, हे दुर्योधना तू जर द्रौपदीच्या अंगाला हात जरी लावलास तर मी तुला भस्म करून टाकील. महाराज सांगण्यास तात्पर्य एवढंच की जसं द्रौपदीच्या मदतीसाठी भगवान श्रीकृष्ण प्रकटले तसंच आपल्याही मदतीसाठी भगवान श्रीकृष्ण अधर भक्त सगळे भक्त नाही का प्रकटतात आणि आपल्यावर कोणतेही क्षीण होऊ देत नाही. तेच महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात, मग तो होऊ निदिशीन आड घाली सुदर्शन. विठ्ठल 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 विठ्ठल.